बातमी आता मोठी आहे। बॉम्बे महाराष्ट्राचं शहर नाही, आंतरराष्ट्रीय शहर असं अण्णामलाई म्हणतात। तमिळनाडूतील भाजपचे नेते अण्णामलाई यांचं हे वक्तव्य आहे। तर अण्णामलाईंचं भाजपातलं स्थान पहा आणि मग मलाई खा असं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय। मुंबई देशाची आर्थिक राजधानी असल्यानं भाजपच्या पोटात दुखतं असंही आदित्य ठाकरे म्हणतात। We are looking at the only city in our country where a triple engine Sarkar is possible. Modi ji at the center, Devendra Fadnavis at the state, and the BJP mayor and BMC. Because Bombay is not a Maharashtra city; it is an international city. देशाची आर्थिक राजधानी आहे आणि महाराष्ट्राची राजधानी आहे, पण ही आर्थिक राजधानी असल्यामुळे जय महाराष्ट्र भाजपच्या पोटात दुखतं आणि आर्थिक राजधानी संपवण्याचा प्रयत्न हे भाजप करते। हे अण्णामलाईंचं जे कोण आहे ते ह्यांचं भाजपमध्ये स्थान काय आहे हे पहा आणि मग मलाई खा। ज्या पद्धतीने बॉम्बे असा उल्लेख केला जातोय, बॉम्बे म्हणून मुंबईचा उल्लेख केला जातो, हे भाजपचे पीएमओचे पण मंत्री बोलले। हे मुंबईकर सगळे ओळखतात आणि मुंबईकरांना धडा शिकवतील बघा। यावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अखिल चित्रे यांनी व्हिडिओ ट्विट करत भाजपवर निशाणा साधलेला आहे। भाजपला आम्ही शेवटचं सांगतोय, निवडणुका गेल्या तेल लावत, पण मुद्दामहून नसल्या बांडगुळांना आणून मराठी माणसाला चिथावू नका। पुन्हा तुमचा कुणी भाजपवाला मुंबादेवीच्या मुंबईला बॉम्बे म्हणाला आणि बलिदान देऊन मिळवलेल्या मुंबईवरून मराठी माणसालाच हिणवलं तर तुमची मराठी माणसाशी गाठ आहे हे लक्षात असू द्या। शहरांची नावं फक्त शब्द नसतात, तर भाषा, संघर्ष, अभिमान आणि स्वाभिमान दर्शवतात। मुंबई म्हणजे मुंबईच, बॉम्बे नाही, आणि मुंबई महाराष्ट्राचीच। जय महाराष्ट्र। तर महापालिका निवडणुकांसाठी महायुतीच्या प्रचार सभांचा धडाका सुरू झालेला आहे। मुंबईतील घाटकोपरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा असेल। उपमुख्यमंत्री शिंदेंचा आज कोल्हापूरमध्ये संध्याकाळी 5 वाजता रोड शो असणार आहे। तर पुण्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सकाळी 9 वाजता रोड शो असणार आहे। महायुतीच्या नेत्यांचा प्रचार सभांचा धडक आपण बघू शकतोय। छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरे यांची सभा असणार आहे। सुप्रिया सुळेंचा कळवा मुंब्र्यामध्ये दौरा असेल, तर कळवा आणि मुंब्र्यामध्ये प्रचार सभा देखील असणार आहे। हर्षवर्धन सपकाळ हे शिंदेंच्या बाले किल्ल्यात असणार आहेत। सपकाळांचा ठाण्यामध्ये प्रचार दौरा असेल। महापालिका निवडणुकांसाठी मवियाकडून देखील आता प्रचाराचा जोर वाढल्याचं आपण बघू शकतोय।